11 मे रोजी पाथरवाडी ग्रामस्थ आणि पुसद तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच राजकीय पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। 10 मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी एक पत्र दिले। त्या पत्रात त्यांनी 17 मेच्या सुनावणीत निर्णय होईल तोपर्यंत तुमचे हे आमरण उपोषण स्थगित करावे या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आणि आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी शासनाला प्रखर इशारा दिला की 17 मेच्या सुनावणीमध्ये जर मुख्याधिकाऱ्यांकडून पाथरवाडी ग्रामवासियांच्या विरोधात निर्णय दिला गेला तर पाथरवाडीमधील सर्व ग्रामस्थ 18 मे 2024 ला संपूर्ण गाव खाली करून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पायदळ रवाना होणार असा निर्धार केला। तसेच आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित विविध सामाजिक संघटनांनी स्पष्ट केले की जर आदिवासी समाजावर अन्याय करणारा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला तर प्रशासनाच्या विरोधात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला आहे। जे काही कारण आहे इथं आज पत्रकार परिषद घेण्याचं त्या अनुषंगाने आपलं सर्वांचं पहिले स्वागत करतो। पाथरवाडी गावामध्ये जे काही जल जीवन मिशनचं विहीर घेण्याचं काम चालू आहे, कारण सदर म्हणजे जे काही आढावा आहे संदीप आढावा हे 2-2.5 वर्षापासून सारखा स्ट्रगल करतो। एवढा करस्पॉन्डन्स केला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे मी सुद्धा एक दिवस गेलो होतो की बाबा हे सगळं अन्यायकारक आहे। जर त्या गावात जर त्या तलावाखाली पादर तलाव आहे, तो पादर तलावाखाली जर विहीर खाल्ली तर ते गाव ते जिथं शिळवण्याला पाणी द्यायचं आहे तर शासनाची योजना अशी असली पाहिजे की दोन्ही गावचं नुकसान नाही झालं पाहिजे, तर त्या गावाला पाणी मिळालं पाहिजे, त्या गावचं पाणी राहिलं पाहिजे। तर शिळवणा गावाला जर तिथून पाणी दिलं तर उद्या पाथरवाडी गावाला पाणी राहणार नाही, कारण त्यांचे जनावरं आहेत, बाकी सर्व शेतीचे कामं आहेत, म्हणजे पीक पाण्याचे कामं आहेत, याच्यावर सुद्धा गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण येणारच आहे। आणि शासनाचा नियम असा असतो की जर शासनाचा पैसा खर्च करत असताना त्याला 17 वेळा विचार करायला पाहिजे की जेणेकरून पैसा वाया नाही गेला पाहिजे, तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे। जल जीवन मिशन खाली 1,80,00,000 काहीतरी मंजूर झालेले आहेत आणि या लोकांना ते पैसे खर्च करण्याची फार घाई लागली आहे। या गावकरी मंडळींनी असं सुचवलं की जाम नाला आहे, तिथं मोठं धरण आहे, त्याला भरपूर पाणी आहे, तिथून जर पाण्याची व्यवस्था केली तर ते परमनंट व्यवस्था होईल, म्हणजे शिळवणावासियांना सुद्धा। एवढं सगळं सविस्तर निवेदन देऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली। शिवसाहेबांशी ते बोलतो म्हणाले, शिवसाहेबांकडे त्यांनी तो निवेदन पाठवलं, पण निवेदन पाठवूनही बी काही राजकीय मंडळीच्या म्हणजे हट्टापोटी हे कार्य म्हणजे दबाव आणून ते तिथं काम करण्याचा प्रयत्न करत आहे। आता खरं जर म्हटलं तर या ठिकाणी 50 वर्षापासून सत्ता बंगल्याच्या घरामध्ये आहे आणि यांचं काम आहे की जे काही त्यांच्या मतदारसंघातली गाव आहे त्या लोकांना सुविधा देणे, त्यांच्या अडीअडचणी बघणे, इथे अडीअडचणी बघण्यापेक्षा अडीअडचणी तयार करण्यात जास्त बघणं आहे। ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे। एक आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, ते दिल्या जात नाही आहे आणि मुद्दाम आदिवासी गावांना टार्गेट केलं जाते। मी दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगेल, गोपाडीला आम्ही गेलो होतो, ज्या ठिकाणी मतदान त्या लोकांनी केलं नाही आहे, त्या गावात अतिशय म्हणजे माणसाला राहण्यासारखे म्हणजे जाण्यासाठी रस्ते सुद्धा नाही आहे। म्हणजे इतके आम्ही या राजकारण करतो। तुम्ही राजकारण ज्या लोकप्रतिनिधी आहे त्या लोकांच्या सोयीसुविधा तुम्ही बघितल्या पाहिजेत, हे बघितल्या जात नाही आणि मुद्दाम आदिवासी गावांना तिथं सुद्धा त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही, इलेक्ट्रिक लाईन सुद्धा येत नाही आहे आणि म्हणून त्या गावच्या लोकांनी तिथे बहिष्कार टाकला आणि मतदान केलं नाही आहे। हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। परंतु मी या निमित्ताने सांगेल की लोकप्रतिनिधी हा सर्व समाजाचा असतो, सर्व लोकांचा असतो। निवळ आदिवासीचेच लोकांना टार्गेट करणे, निवळ आपल्या हट्टापोटी लोकप्रतिनिधी असा असतो की लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत, हे तर सोडवल्या जात नाही आहेत आणि हट्टापायी आपलं ते विरोध करतात। तिथला जो कोणी तथाकथित कोण आहे माहीत नाही येतो, जो कोणी ठेकेदार आहे त्या लोकांना शिव्या देतो, अधिकाऱ्यांना शिव्या देतो, तो जाबे तुला बघून घेतो। ही काही भाषा आहे आणि कोणाच्या भरोशावर अशी भाषा बोलली जाते। म्हणून शासनाने एक लक्षात ठेवायला पाहिजे की या जे काही निधी आहे तो निधी प्रॉपर खर्च झाला पाहिजेत आणि आमच्या पाथरवाडी लोकांच्या कुठेही यांची गैरसोय नाही झाली पाहिजे याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे। जर या लोकांनी असं पुन्हा तिथं जरी 17 तारखेला आमची सुनावणी आहे, जर निर्णय आमच्या विरोधात गेला तर त्या गावकऱ्यांनी असं ठरवलेलं आहे की हे गाव खाली करून टाकायचं, वेगवेगळ्या ठिकाणी निषेध करायचा आहे, असं रस्ता रोको आंदोलन करायचं आहे। अशी एवढी वेळ या लोकांवर आलेली आहे
आणि 2-2.5 वर्षापासून सारखं स्ट्रगल करत असताना इथले जे काही लोकप्रतिनिधी आमदार आहेत, 2-2, 3-3 आमदार आहेत, या तिन्ही आमदारांनी थोडं लक्ष घालायला पाहिजेत. नुसतं आपण एकदा आमदार झालो की कुठे जाऊन बसायचं आणि त्याला काही अर्थ नसतो. म्हणून मला एक आपल्याला निमित्ताने एक सांगायचं आहे सर्व पत्रकार बंधूंना की ही जी काही समस्या आहे, आदिवासीवर होणारा जो अन्याय आहे, हे याला वाचा फोडण्यासाठी आपण सर्व मंडळींनी पाथरवाडी वासियांना थोडा न्याय मिळाला पाहिजेत. ज्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आपल्या प्रिंट मीडिया आणि जो आपला हा जो मीडिया आहे त्या मीडियाच्या अनुषंगाने आपण थोडंसं हा प्रश्न आमचा शासनापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचावा अशी आपल्याला विनंती आहे. महाराष्ट्र TV 24 साठी शेख फिरोज गनी, इसापूर धरण, पुसद.